मनोज आणि मधू गावात खेळणी विकायचे. ते दोघे एक दिवस सामान घेण्यासाठी बसने शहरात चालले होते. अचानक बसचा अपघात होतो आणि दोघेही मरण पावतात. त्यांच्या दोन्ही मुली पिंकी आणि प्रिया आता अनाथ झाल्या होत्या. मधूचा भाऊ राकेश शहरात काम करायचा. जेव्हा त्याला हे कळालं तेव्हा तो या मुलींना घ्यायला गावी येतो. राकेशचं कुटुंब दुसऱ्या गावात राहत होतं. तो दोन्ही मुलींना घेऊन आपल्या घरी येतो. आलात तुम्ही दोघी? या या, मी तुमचीच वाट पाहत होते. तुम्ही दोघी इथे आरामात राहा. आता आम्ही दोघेच तुमच्या आईवडिलांसारखे आहोत. काकू, तू खूप चांगली आहेस. काकू, आईची खूप आठवण येते ग. आई बाबा गेल्यानंतर आम्ही खूप एकट्या पडलो आहोत. काही हरकत नाही मुलींनो, हळूहळू सगळ्या गोष्टी ठीक होतील. चला आता तुम्ही आत खेळा बरं. मग त्या तिघीजणी आत जातात. ममता, माझ्या दोन्ही भाच्यांसाठी तुझं हे प्रेमळ वागणं बघून मला खूप बरं वाटलं. आता माझी काळजीच दूर झाली. आता मी शहरात आरामात काम करू शकतो आणि तू काळजी करू नकोस. मी या दोघींच्या खर्चाचे पैसे पाठवत जाईन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही शहरात आरामात काम करा. मी इथे सगळं सांभाळीन. आणि तसंही आता आई पण येणार आहे. ती इथेच राहील आता, त्यामुळे मलाही मदत होईल तिची. हे तर अजूनच बरं झालं. मग मी 2 दिवसातच शहरात जाईन. राकेश 2 दिवसांनी शहरात जातो आणि लगेच ममताची आई जी दुसऱ्या गावी राहत होती ती ममताकडे येते. आता ममताचं खरं रूप समोर येतं. आई, मी शाळेत जाते. हो हो, जा बाळा, नीट सांभाळून जा. हा काकू, आम्ही पण जाऊ शाळेत? आम्ही पण तयार झालोय. मला जरा तुमच्याकडे काम आहे. तुम्ही नंतर जा. जा पूजा, तू स्कूलला जा. या नंतर येतील. तुम्ही दोघी जाऊन किचनमध्ये चहा आणि पोळी करा. आईला औषध घ्यायचंय आणि माझे गुडघे दुखतायत. मी जास्त वेळ उभी नाही राहू शकत. तुम्ही नंतर शाळेत जा. पिंकी आणि प्रिया नाराज होऊन किचनमध्ये जातात आणि चहापोळी बनवतात. या दोघींना शाळेत पाठवायची काय गरज आहे? घरचंच काम करू दे. तू कशाला करतेस सगळं? नाही आई, शाळेत तर मला यांना पाठवावंच लागेल. नाहीतर यांच्या काकाला कळेल की या दोघी शाळेत जात नाहीत. पण मी विचार केलाय, जेणेकरून चित भी मेरी और पट भी मेरी. ममता खूपच चालाक होती. ती जाणून बुजून पिंकी आणि प्रियाला शाळेत जायला उशीर करायची आणि मग त्या घरातलं सगळं काम करतील. आता रोज शाळेत उशिरा जाऊ लागल्यामुळे पिंकी आणि प्रियाच्या अभ्यासावर याचा परिणाम दिसू लागला. त्यामुळे टीचर त्यांना ओरडू लागली. काय प्रॉब्लेम आहे पिंकी आणि प्रिया? तुम्ही दोघी रोज शाळेत उशिरा येता. हे असं चालणार नाही. तुम्ही दोघी जर शाळेत वेळेवर आला नाही तर मी तुमच्या काकाला फोन करून सांगेन. मॅडम, आमच्या काकाला नका सांगू. आम्ही उद्यापासून वेळेवर येऊ. पिंकी आणि प्रिया आपल्या काकूला ही गोष्ट सांगतात. हे ऐकून ती खूप चिडते. जर तुमच्या काकाला हे समजलं की तुम्ही शाळेत उशिरा जाताय, तुम्हा दोघींनाच ते ओरडतील आणि मग तुमचंच नाव ते शाळेतून काढून टाकतील. पिंकी आणि प्रिया दोघी अनाथ निरागस मुली बिचाऱ्या काहीच बोलू शकल्या नाहीत. त्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा उशीर होतो, कारण ममताने त्यांना खूप कामं दिली होती. पिंकी आणि प्रिया शाळेतून येताना एका झाडाखाली बसल्या आणि खूप जोरात रडू लागल्या. आई बाबा आपल्याला सोडून का गेले? तुमच्यासारखी काळजी आमची कोणीच घेऊ शकत नाही. तुम्ही दोघं गेल्यानंतर आम्ही खूप एकट्या पडलो आहोत. आमचं कोणीच काही ऐकत नाही. काकू आमच्याकडून सगळं काम करून घेते. आम्ही शाळेतही जाऊ शकत नाही. आम्ही हे काकाला पण सांगू शकत नाही. पिंकी आणि प्रिया ज्या झाडाखाली उभं राहून हे सगळं बोलत होत्या त्याच झाडावर वरती जिन झोपला होता. त्या दोघींच्या रडण्यामुळे त्याची झोप उडाली आणि तो झाडावरून खाली आला. पिंकी आणि प्रिया त्याला आपल्यासमोर बघून खूप घाबरतात. पिंकी आणि प्रिया जिनला सगळं सांगतात. त्या दोन्ही निरागस मुलींचं बोलणं ऐकून जिनला पण खूप वाईट वाटतं. अच्छा, तर असं आहे हे सगळं. माझ्याकडे तुमच्या या समस्येवर उपाय आहे. मी तुम्हाला जादुई स्कूल युनिफॉर्म देतो, जो घालताच तुम्ही स्कूलमध्ये पोहोचाल. त्यामुळे तुम्हाला उशीर होणार नाही. हा जादुई स्कूल युनिफॉर्म घातल्यावर तुम्ही त्या युनिफॉर्मला जे काही करायला सांगाल तो ते सगळं काही करेल. आता सगळं हा जादुई स्कूल युनिफॉर्मच करेल. आणि जर कोणी या स्कूल युनिफॉर्मचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर त्याला याची शिक्षा मिळेल. बरं, आता मी दुसऱ्या झाडावर झोपायला जातोय. तुम्ही हा स्कूल युनिफॉर्म घेऊन जा आणि अगदी आरामात राहा. जिन भैया, तुम्ही खूप चांगले आहात. थँक्यू जिन भैया. जिन त्यांना जादुई स्कूल युनिफॉर्म देतो आणि तो तिथून गायब होतो. मग दुसऱ्या दिवशी पिंकी आणि प्रिया स्कूल युनिफॉर्म घालून तयार होतात. तर त्यांच्या सांगण्यावरून तो युनिफॉर्म आपली जादू दाखवायला सुरुवात करतो. जादुई युनिफॉर्म, आमच्यासाठी लगेच चहा तयार कर.
युनिफॉर्मच्या जादूने त्यांच्यासमोर लगेचच चहा प्रकट होतो. मग पिंकी आणि प्रिया लगेच शाळेच्या गेटवर पोहोचतात. बाकीची मुलंही येतच होती. पिंकी आणि प्रिया वेळेत शाळेत पोहोचल्या. एका रात्री पिंकी आणि प्रिया जेव्हा झोपल्या होत्या तेव्हा ममताने त्यांचा हा जादुई स्कूल युनिफॉर्म पाहिला. अरे, मी तर यांना जुना फाटका युनिफॉर्म घालायला दिला होता. मग या दोघींकडे इतका छान सुंदर युनिफॉर्म कसा काय आला? नक्कीच या दोघींनी हा स्कूल युनिफॉर्म खरेदी केलेला दिसतोय. मी आत्ताच हा युनिफॉर्म लपवून ठेवते. ममता तो स्कूल युनिफॉर्म लपवून ठेवते. दुसऱ्या दिवशी पिंकी आणि प्रिया जेव्हा झोपेतून उठल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की युनिफॉर्म गायब आहे. काकू, आमचा स्कूल युनिफॉर्म तू कुठे पाहिलास का? तो युनिफॉर्म तुम्हाला नाही मिळणार. आधी हे सांगा की तो नवीन युनिफॉर्म आला कुठून? तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले? तुम्ही माझे पैसे चोरले ना? काकू, आम्ही चोरी करून नाही घेतला तो जादुई स्कूल युनिफॉर्म आहे. तो आम्हाला जिन भैयाने दिलाय. तो युनिफॉर्म घालून आम्ही सगळी कामं पण करतो. आत्ता कळलं मला तुमचं हे गौड बंगाल. म्हणूनच तुम्ही रोज वेळेत शाळेत जात होतात. आता तर मला या युनिफॉर्मची वाट लावायलाच लागेल. मी हा युनिफॉर्म जाळून टाकते. ममता जशी त्या स्कूल युनिफॉर्मला जाळायला जाते तशी आग तिच्या हातावर येते आणि ती जोरात ओरडते. तेवढ्यात राकेश तिथे येतो आणि जिन पण प्रकट होतो. वाचवा, वाचवा, माझा हात जळतोय. तू पिंकी आणि प्रियाला खूप त्रास देत होतीस ना? त्यांच्यावर तू खूप अत्याचार केलेस. आता तुला शिक्षेपासून कोणीच वाचवू शकणार नाही. आम्हाला माफ करा. माझ्या मुलीला माफ कर जिन बेटा. जिन आग विझवतो. ममता, मी चुकीचं पाऊल उचलण्याआधीच तू तुझ्या आईला घेऊन इथून निघून जा आणि पुन्हा परत येऊ नकोस. मी माझ्या मुलीला सांभाळेल आणि माझ्या भाच्यांना पण. नाही, मला माफ करा. तुम्ही सगळे जर माझ्या बरोबर नसाल तर मी कशी काय राहणार? तुमच्याशिवाय माझं तरी कोण आहे? पिंकी, प्रिया, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. काका, काकूला काही बोलू नको. तिला माफ कर. आम्ही आधीच आमच्या आई बाबांना गमावून बसलोय. आता काकूला नाही गमवायचंय. जिन भैया, तू पण काकूला माफ कर. पिंकी आणि प्रियाचं बोलणं ऐकून ममताच्या डोळ्यात पाणी येतं. तिला स्वतःचीच लाज वाटते. राकेश बरोबरच जिनही तिला माफ करतो. ममता वचन देते की यापुढे ती पिंकी आणि प्रिया बरोबर कधीच वाईट वागणार नाही. क्लासमध्ये एवढा गोंधळ का सुरू आहे? मला तर वाटतं मी क्लासमध्ये नाही तर कुठल्या तरी पार्कमध्ये आलीये. आज स्कूलमध्ये माझा पहिला दिवस आहे. मी तुमची नवीन क्लास टीचर आहे आणि माझं नाव नीना शर्मा आहे. नीना मॅडम क्लासमध्ये येताच सगळी मुलं जी एकदम नॉर्मल होती पण त्यातली एक मुलगी खूपच घाबरलेली होती. नीना मॅडमला बघून, चिपकलीसारखी मॅडम आहे पण यांचा ॲटिट्यूड तर बघ. हळू बोल जिया, जर मॅडमने ऐकलं तर. तू तर अशी बोलतेस जशी काही त्यांना खूप ओळखतेस. त्या दोघी बोलत असताना नीना मॅडम त्यांचं बोलणं ऐकतात. हे काय खुसूर करताय? तुम्ही दोघी इकडे या बरं. तुम्ही फुल युनिफॉर्म घालून का नाही आला? चप्पल का घातलीये? मॅडम, माझ्या बाबांकडे आता एवढे पैसे नाही आहेत की ते मला नवीन शूज देतील. जेव्हा पैसे येतील तेव्हा ते देतील. ते सगळं मला माहित नाही. उद्या जर तू शूज घालून आली नाहीस तर बघ, मी तुला पूर्ण ग्राउंड साफ करण्याची शिक्षा देईल. आणि तू पूर्वी, तुझे केस का सोडलेत तू? ते मॅम, मी सकाळी केस धुतले होते त्यामुळे ओले होते म्हणून वेणी नाही घातली. रागाने चिडून नीना मॅमने बॅगेतली कात्री घेऊन पूर्वीचे सगळे केस कापले. तिचे मोठे केस आता खूपच छोटे झाले होते. नीना मॅमचं आता हे रोजचंच झालं होतं. ती सगळ्या मुलांना अशीच त्रास द्यायची. नीनाच्या या अत्याचारी वागणुकीबद्दल पूर्वीला चांगलीच कल्पना होती, कारण नीना तिची सावत्र आई होती. ती घरी पण पूर्वीवर असाच अत्याचार करायची. तिला घरातलं सगळं काम करायला लावायची. पूर्वीच्या वडिलांनी बायकोच्या निधनानंतर नीनाशी लग्न केलं होतं, कारण पूर्वीला आईचं प्रेम मिळेल म्हणून. पूर्वीचे वडील नेव्ही ऑफिसर होते, त्यामुळे ते बाहेरगावी असायचे. त्यांना या सगळ्याची जराही कल्पना नव्हती. नीनाने बीएडचं शिक्षण घेतलं होतं आणि मग ओळखीने पूर्वीच्या शाळेत टीचरची नोकरी जॉईन केली. पूर्वीला सगळं काम करायला सांगून स्वतः मात्र नीना आरामात झोपायची. असंच एक दिवस, ए पूर्वी, माझ्यासाठी तू सँडविच डब्यात पॅक कर आणि तुझ्यासाठी रात्रीची पोळी आणि माझी उष्टी बटाट्याची भाजी आहे, ती खा. राशन काही फुकट थोडीच येतं. ठीक आहे नवीन आई. मग नीना झोपते. मग शाळेच्या वेळेच्या अर्धा तास आधी उठून नीना तयार होऊन स्वतः निघून जायची.
पण पूर्वी बिचारी सगळं काम संपवून यायची, त्यामुळे ती खूप वेळा लेट व्हायची. मग नीना मॅडम तिला शिक्षा करायची. ती क्लासमध्येही तिला मारायची. असंच एक दिवस, पूर्वी परीक्षेत तुला खूपच कमी मार्क्स मिळालेत, तू या परीक्षेत नापास झालीयेस. पण मॅडम, मला तर पेपर्स खूप चांगले गेले होते. चांगले गेले होते? मग तुला म्हणायचंय काय नक्की? तुला जाणून बुजून नापास केले? नाही मॅडम. नीना मॅडम तिला खूप मारायची. असेच दिवस जातात. एक दिवस नीना मुलांना घेऊन स्कूल प्रोजेक्टसाठी जंगलात जाते. तिथे झाडीतून एक साप बाहेर येतो आणि नीना मॅडमला दंश करणारच तेवढ्यात पूर्वीची नजर त्याच्यावर पडते. नवीन आई बाजूला हो. पूर्वी त्या सापाला उचलून फेकायला जाते तर तो साप तिला दंश करतो. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि मोठ्या मुश्किलीने तिचा प्राण वाचतो. जेव्हा तिला शुद्ध येते तेव्हा नीना रडत रडत हात जोडून तिची माफी मागत तिला म्हणते, मला माफ कर पूर्वी. मी तुला कधीच आईचं प्रेम दिलं नाही, तुझ्यावर एवढे अत्याचार केले, पण आज तू तुझ्या जीवाशी खेळून माझा जीव वाचवलास. पण पूर्वीने तर कधीच मला तुझ्याबद्दल काही सांगितलं नाही. मी जेव्हाही तिच्याशी बोलायचो तेव्हा ती नेहमी हेच सांगायची की तू खूप चांगली आहेस आणि तिची खूप काळजी घेतेस. माझी मुलगी किती सहन करत राहिली, काहीच बोलली नाही. बाबा, मी एकदा माझ्या आईला गमावून बसलीये, आता परत नाही गमवायचं. आता नीना कधीच तिच्यावर अत्याचार करत नव्हती, उलट तिच्यावर खूप प्रेम करायची. आपल्या नवीन आईचं प्रेम मिळालं म्हणून पूर्वीही आता खूप खुश होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.